ऐकणाऱ्यापेक्षा ह्याचाच करंट जास्त आहे. असंच आहे, त्यामुळेच आहे. आज फलटण शहराचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कोणाच्या हातात देणार आहे हे ठरवणारी आजची ही निवडणूक. आणि या निवडणुकीचे प्रचाराच्या टप्प्यातली मला वाटतं हे तर आता निवडणूक अशी झाली, मॅरेथॉन निवडणूक आहे. निवडणुकीचा प्रचार 1 महिना झालं सातत्यानं चालू आहे. पत्रकार पण दमून गेले तर ऐकणारे दमून गेलेले आहेत. आणि सगळ्यांची मानसिकता झालेली आता कधी एकदा ह्याच्यात आम्ही सुटतोय आणि कधी एकदा निवडणूक होते. आणि अशा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला हा मेळावा आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्यांची महाराष्ट्राची लाडकी बहीण की ज्यांचं कर्तृत्व महिलांच्यासाठी ज्यांचं समर्पण अख्खा महाराष्ट्र सातत्यानं बघतो, त्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा आणि आमदार सन्माननीय चित्राताई वाघ, आपल्या सगळ्यांचे नेते आणि ज्यांनी या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं केलेलं आहे. माढ्याचा खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम हे आपण सगळ्यांनी पाहिलं. पण माढ्याचा खासदार म्हणून केलेलं काम पाहिलं, परंतु माढ्यामध्ये खासदारकीला पराभव झाल्यानंतरचा रणजितदादा आपल्या सगळ्या मतदारसंघानं पाहिला असेल. 24 तास जनतेसाठी वाहून घेणारा, इथल्या प्रश्नाला न्याय देणारा आणि जे प्रश्न सातत्यानं गेल्या 25-30 वर्षापासून प्रलंबित होते, काही प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले, अशा सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रणजितदादांनी केलं. ते माझे बंधू सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार. ताई आता खऱ्या अर्थानं फलटणला आमदार मिळाला. फलटणला आमदार लेटर पॅडवरच लोक बघत होती, कारण लेटर पॅडवरच्या सह्यासुद्धा फलटणचा आमदार कधी मारत नव्हता. तेही सह्या तिकडे मारणारे होते. सन्माननीय सचिनदादा पाटील, या ठिकाणी सगळे सन्मान, शिवरूपराजे आहेत, आमच्या जिजामाताई आहेत, स्टेजवरचे सगळे सन्माननीय. आता मी पुन्हा एकदा नाव घेत नाही, सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागेन, कारण आता परीक्षा बघायची वेळ राहिलेली नाही का. महिला भगिनी आणि सगळे आपण खूप उशीर झाला आहे. आणि खास करून ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे ते फलटणच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपल्याकडं खूप आहेत. समोरही आपण उमेदवार पाहतोय. एका बाजूला समोरचा उमेदवार आपल्या समोर आहे की जो उमेदवार एकदा फलटण शहराचा नगरसेवक होता आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना नगरपालिकेमध्ये उपस्थित राहिला नाही. नगरपालिकेमध्ये 2 वर्षात एकाही सभेला आला नाही नगरपालिकेच्या, म्हणून ताई त्या नगरसेवकावर डिस्क्वालिफिकेशन दाखल झालं. का तर लोकांनी निवडून दिल्यावर लोकांच्यासाठी काम केलंच नाही.
लोकांच्यासाठी काम करायचा विषय वेगळा, परंतु नगरपालिकेतच आला नाही. आणि का रामराजे हा अट्टास धरतात अशा माणसासाठी मला माहिती नाही, फक्त तो स्वतःचा मुलगा आहे म्हणून. आणि असा उमेदवार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आमचा शमशेर दादा आहे. 24/7 24/7 सामान्य लोकांच्यासाठी लढणारा, सामान्य लोकांसाठी अवेलेबल असणारा आणि सामान्य माणसासाठी कायम लढणारा, झगडणारा हा शमशेर दादा एका बाजूला आपण सगळेजण पाहतोय. आणि या दोन उमेदवारात तुलना केली आणि जर खऱ्याच अर्थानं मेरिटवर ही निवडणूक करायची म्हटली तर समोरचा उमेदवार 35% सुद्धा पोहोचू शकत नाही. पण आमचा उमेदवार डिस्टिंक्शनमध्ये पास होईल अशा पद्धतीचा आमचा शमशेर दादा आहे. आणि या दोन्ही उमेदवाराची ही तुलना आहे. आणि त्याच्यासोबत फलटण शहरासाठी 27 नगरसेवक आहेत, ते या ठिकाणी स्टेजवर सगळे उपस्थित आहेत. या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे 21 तारखेला जेव्हा पुन्हा आपण सगळेजण एकत्र जमू तेव्हा हे 27च्या 27 आणि 28वे शमशेर दादा हे सगळे मिळून निवडणूक जिंकून आलेले आपल्या सगळ्यांच्या समोर असतील. आज फलटण शहराची निवडणूक तशी मी बारकाईनं बघतोय. रोज भाषणं होत आहेत, खूप लांबलेली निवडणूक आहे. आणि मला ही निवडणूक लढत असताना ही निवडणूक या शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर, या शहराला काय पाहिजे या मुद्द्यावर, या शहराला गेल्या 30 वर्षामध्ये आम्ही काय दिलं या मुद्द्यावर आणि भविष्यामध्ये 5 वर्षात या शहराला आम्ही काय देणार आहे या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रचाराचं काम चालू असतं. प्रचारासाठी निवडणूक आयोग वेळ देतं. पण मी बघतोय सातत्यानं या मुद्द्यावर चर्चाच होत नाही. तुम्ही 30 वर्ष 35 वर्ष किंबहुना तुमचा राजकीय प्रवास नगराध्यक्ष म्हणून झाला तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही या फलटणसाठी काय केलं हे सांगून मतं मागितली पाहिजेत. आणि हे मी केलंय, हे कर्तृत्व मी केलंय म्हणून तुम्ही आम्हाला मतं द्या हे सांगितलं पाहिजे. पण हे सांगताना कोणी दिसत नाही. हे सांगताना कोणी दिसत नाही. आता इथं एकच आहे की आता माझं वय झालंय, आता मी थकलोय, मग जाता जाता आता मला 30 वर्ष झेललंय, आता हे झेला 30 वर्ष. फलटण शहर कुणाचा सातबारा नाही आहे. फलटण शहर कुणाचा सातबारा नाही आहे. आता वडलार्जित नाव मागं लागेल आणि सातत्याने आम्ही सत्तेत होतो म्हणून आम्हाला पुन्हा नगरपालिका द्या किंवा माझ्या मुलाचं पुनर्वसन करा म्हणून ही निवडणूक नाही आहे. ही निवडणूक आहे या शहराच्या भविष्याची, की ज्या शहराला इतिहास आहे. प्रभू श्रीरामाचं मंदिर या शहरामध्ये आहे. आणि एका बाजूला आपण सगळेजण सातत्याने या फलटण नगरी आपण बघतोय. आणि मी अनेकदा भाषणामध्ये सांगितलं शिवरूपराजे, तसा मी घाटावरनं खाली आलो, कोळकीतनं पुढं आलो की फलटण पास करताना स्त्रेवालं बरोबर, फलटण पास करताना या 35 वर्षात कधीही असं एक दिवस झालं नाही की माझी गाडी आपटली नाही खड्ड्यात. एकदा आहे. मग मला समजत नाही
या फलटण नगरीमध्ये, फलटण शहरामध्ये सातत्यानं 20 वर्ष मंत्रिपद होतं. सातत्यानं 20 वर्ष मंत्रिपद होतं. सातत्यानं या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं. आमदार एक एक दोन दोन आमदार होते. नगराध्यक्ष पद होतं. फलटणच्या सगळ्या सत्ता आपल्याकडे होत्या. मग एवढं सगळं 30 वर्ष असताना आपण जे काम केलंय, जे लोकांच्या समोर मांडून भविष्यात आम्ही काय करू हे सांगून निवडणुकीमध्ये आपण लढाई केली पाहिजे. तो विषय निवडणुकीमध्ये कुठं चर्चेला नाही. आणि दादा एका बाजूला सांगतायत खासदार झाल्यापासून काय केलं. मला सांगा, हे महाशय 20 वर्ष पालकमंत्री आणि मंत्री असताना फलटण शहरात कुठला उपक्रम राबवला, कुठलं काम यांनी केलं? दादा, खास करून मी आपल्याला धन्यवाद देईन. मला वाटत होतं राजकारणात मलाच जास्त कळतं, मीच जास्त काम करतो. पण मी प्रांजळपणे कबूल करतो की राजकारणामध्ये विकास काम कसं करायचं असतं आणि आपल्या शहराला कशा पद्धतीनं महत्त्व मिळवून द्यायचं असतं हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते आमच्या रणजितदादाकडून शिकायला लागेल. शहराच्या विकासाचा विषयच आज फलटण शहरामध्ये आपण बघतो. हे RTO कार्यालय आज फलटण शहरामध्ये आहे ना. 20 वर्ष मंत्रिपद होतं, का नाही झालं RTO कार्यालय आपल्याकडे? आता ॲडिशनल कलेक्टर ऑफिस का नाही झाले आपल्याकडं? आजपर्यंत फलटण शहरामध्ये का उपजिल्हा रुग्णालय नाही झालं? का सेशन कोर्ट आपल्या कालखंडामध्ये नाही झालं? या सगळ्याचा आपण विचार केला तर या सगळ्या विषयावर कोण बोलत नाही. परंतु धन्यवाद देईन दादा, तुम्ही या सगळ्या गोष्टी या फलटण शहरासाठी केल्या. आणि खास करून आपण सांगितलं आता फलटण शहरासाठी गेल्या 1 वर्षामध्ये जवळजवळ 120 कोटी रुपयाचा निधी आज आपण आणला. समोरनं काय हे सांगतच नाही कोण. समोरच्या माणसाला एकच आहे, षडयंत्र करण्याशिवाय दुसरं काही काम नाही आहे. आणि ताई, समोरचा शकुनी मामा याला वाटतं मी षडयंत्र करतो हेच माझं काम आहे. मी लोकांच्यावर गुन्हे दाखल करतो, लोकांना बदनाम करतो, लोकांच्यावर षडयंत्र करून त्यांना अडचणीत आणतो, हेच माझं काम आहे आणि याच्यासाठी माझा जन्म झाला आहे. अशा पद्धतीच्या भावना या माणसाच्या झालेल्या आहेत. अजूनही स्टेजवरनं सांगतो, या वयात सुद्धा मी सोडणार नाही, खुर्चीत बसून संपवेन. आजही ही भूमिका आहे, आता ही भूमिका आहे. मी थकलो नाही. मी काय तब्येतीनं थकलो असून मी मनानं थकलो नाही. माझं सांगणं आपल्या सगळ्यांच्या सोबत एवढंच आहे, लढाई होऊ द्या, विकासाची होऊ द्या, फलटण शहरामध्ये जे पाहिजे ते देण्याची होऊ द्या. 20 वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करत असताना या तालुक्याला देणारं पाणी, नीरा देवगरचं पाणी इमानेद्वारे बारामतीला देण्याचं काम केलं. आणि जे पाणी आणण्याचा प्रयत्न खासदारांनी केला त्यांच्यावर टीका करण्याचं काम हे करतायत. माझं सांगणं एवढंच आहे की आता फलटणकरांना विचार करायची वेळ आलेली आहे. बाकी सगळं जाऊ द्या, 20 वर्ष सगळं, 25-30 वर्ष सगळं दिलं त्यांना. एकदा नगरपालिका आमच्या शमशेरदादाच्या हातात द्या. मी आज तुम्हाला शब्द देतो. शमशेरदादा मगाशी म्हणला, दादा मगाशी मला आमचं साळुंके तात्या इथं बसलेले आहेत. तात्या मगाशी म्हणले शमशेरदादा आम्हाला सारखा दम देतोय. 21 तारीख झाल्यावर बघतोच म्हणून सांगतोय. हो, मला माहिती आहे दादाचा स्वभाव, मला माहिती आहे. आणि हा नाही बसू देणार आम्हाला. दादा, माझा शब्द आहे तुम्हाला, तुमचा भाऊ आता राज्याचा मंत्री आहे. पुन्हा ते म्हणेल ते ग्रामविकास खात्याचं मंत्री आहे. सांगतो उद्या काय म्हणणार आहे. त्यांच्या हातात काय आहे, माझ्या हातात काय, ते रामराजेचं अंतर मनाला माहिती आहे. मी सांगणार नाही. पण मी आपल्याला शब्द देतो या ठिकाणी, फलटण शहरासाठी जे लागेल ते
लागेल ते देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस साहेब घेतील आणि मी या फलटण शहराचा पोस्टमन म्हणून, वकील म्हणून महाराष्ट्र सरकारसोबत काम करायची जबाबदारी मी घेईन. शमशेर दादा, हे दादाला ताप देऊ नका, मी आहे ना आता इथं. तिकडे काय भानगडी करू नका आणि आमच्या प्रल्हाद तात्याला काय दम देऊ नका. आता डायरेक्ट दम द्या इकडं. बाकी सगळं आमच्यावर सोडा, सगळं माझ्यावर सोडा. या शहराला लागेल ते सगळं आपण ताकदीनं उभं करून देऊ. आणि या लोकांचा जो गैरसमज आहे की ही निवडणूक विकास कामाची नाही, ही निवडणूक फक्त व्यक्तिगत टीका करून आपण जिंकू शकतो, याला उत्तर देण्याची वेळ आहे. किती केसेस दादावर, किती अडचणी आणण्याचा प्रयत्न. ताई, संपदा मुंडे ताईचं एक प्रकरण या ठिकाणी झाले. ज्या संपदा ताईचं आम्हाला मनापासून त्या बहिणीबद्दल आदर आहे. अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे, आमची सातत्यानं भूमिका. पण ही घडल्यानंतर या घटनेचं भांडवल करून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या महाशयांनी केला. दादाला बदनाम करण्याचं काम केलं, फलटण शहराला बदनाम करण्याचं काम केलं. आणि हे महाशय आता सांगतात की फलटणचं नाव रणजित दादामुळे खराब झालं. मी आपल्याला सांगेन, प्रभू श्रीरामाची नगरी आहे, इथं प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे. या माणसानं फलटण शहराला बदनाम करण्याचं काम महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशामध्ये फलटण शहराला बदनाम करण्याचं काम रामराजेंनी केलं. या शकुनी मामांनी षडयंत्र केलं, कारण संबंध नसताना अडकवण्याचा प्रयत्न केला. ज्या केसमध्ये दूर दूरपर्यंत दादाचा संबंध नाही, आजही ते सांगतात, मला संपदा ताईबद्दल फार वाईट वाटतं हो. आता आजही भाषण उठलं की तेच भाषण आहे. अरे बा, फलटणमध्ये अनेक संपदा ताई आहेत, त्यांचं जीवन सुधारण्यासाठी तू काय करणार आहे सांग ना. त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहे. संपदा ताईला न्याय मिळालाच पाहिजे, त्यासाठी पोलीस खातं तयार आहे. ताई, आम्ही स्वतः मागणी केली, संपदा ताईला न्याय द्यायचा आहे. इथल्या पोलिसांचा शंका उपस्थित केली. पहिल्या दिवशी मी भूमिका मांडली, देवेंद्रजींना भेटलो, साहेब तपास काढून घ्या सातारा पोलिसांच्याकडून आणि तुम्ही SITला तपास द्या. आम्ही SITला तपास द्यायला यांच्या मागणीने नाही, आम्ही मागणी केली SITची आणि SITला तपास दिला. आता संपदा ताईला न्याय मिळायची प्रक्रिया चालू झाली. जे असेल ते वास्तव समोर येईल आणि असेल त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे. परंतु संपदा ताईच्या आडून स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न इथला नेता करतो, याचं हे दुर्दैव आहे. तुमच्या दम आहे मैदानात या, काम करा, कामासाठी संघर्ष करा, विकास कामावर बोला, त्यासाठी स्पर्धा करा. तो विषयच नाही, कुठं त्या विषयाला यायचंच नाही. फक्त एवढंच म्हणायचं, फलटणमध्ये दहशत आहे, फलटणमध्ये दहशत आहे, फलटणमध्ये पोलिसांची दहशत आहे, फलटणमध्ये अधिकाऱ्यांची दहशत आहे. का रे बाबा, आयुष्यभर जे पेरलं ना तेच उगवलंय, जे पेरलं तेच उगवलंय, दुसरं काहीच नाही. 20 वर्ष ह्यांच्या वाड्यावर जाऊन अधिकारी बसत होते, ते बंद झाले. यांची विश्वासार्हता शून्य आहे. हे कुठल्या पक्षाचं अजूनही माहिती नाही. निवडणुकीच्या आधी ताई 2 दिवस शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला, 2 दिवस. विधानसभेला तिकीट जाहीर केलं अजितदादांनी, तिकीट घेतलं तुतारीचं आणि सांगत होते मी कुठल्या पक्षाचं आहे. यांचं एवढा कन्फ्यूज झालेला गडी आहे, तुम्हाला सांगतो मी. एवढा कन्फ्यूज झाले म्हणजे नेमका कुठला पक्षात आहे, कुठून उभा राहिले, कुणाला मत मागतोय, का मत मागतोय, याचं काही माहिती नाही ना. कशासाठी मत मागतो आम्ही, कुणाला मागतोय. आता शिंदे साहेबांच्या सोबत गेले, ते पण हे स्वतः नाही गेले, उमेदवार गेला. आता काय सांगितले भाषणातनं, म्हणजे शिवसेना म्हणजे दहशत आणि शिवसेना म्हणजे, हे कोण सांगताय, हे कोण सांगताय. अरे तुझ्या अंगाला हळद बी नाही लागली अजून, तू कुठं शिवसेना सांगायला लागलाय. काहीच नाही. कुणाच्या तरी मागं लागायचा, आधार शोधायचा. अरे रणजित दादांनी 15 वर्ष संघर्ष केला सत्ता नसताना.
जयकुमार गोरेने 20 वर्ष संघर्ष केला सत्ता नसताना, आणि जे वाटेल तेवढ्या 29 केसेस जयकुमार गोरेने अंगावर घेतल्या, दादानी केसेस अंगावर घेतल्या. आम्ही रडलो नाही, आम्ही लढलो. अरे एवढा दम आहे ना, 6 महिने फक्त, किती 6 महिने सत्तेशिवाय दाखवा ना राहून, 6 महिने. म्हणजे आमचं कोतवाल सुद्धा ऐकत नाही, तर कसं ऐकेल सांगा. आयुष्यभर घरगडी म्हणून काम करायला लावलं, कशी माणसं ऐकतील आता. त्यामुळं आता सावली शोधायला हे आले, आता म्हणतात शिंदे साहेबांचं नाव घेत आहेत. आता म्हणजे काळजी करू नका, आता पोलीस आपल्या. काही नाही ताई, हे संपदा ताईचं प्रकरण घेतलं, यातून सगळ्या अधिकाऱ्यांच्या प्रेशर टाकून आपलं साध्य का बघायचा प्रयत्न केला. हा षडयंत्रकारी आहे, हा शकुनी मामा आहे. आणि आजपर्यंत जगामध्ये कुठलाही षडयंत्रकारी कधीही यशस्वी झाला नाही. हा इतिहास सांगतो, रामायणापासून महाभारतापासून कुठला षडयंत्रकारी कधी यशस्वी झाला नाही. षडयंत्राने मिळालेला यशाचा जो आनंद असतो तो तात्पुरता असतो. आपण बघितलं असेल, मग रामायणाचा दाखला घ्या, महाभारताचा दाखला घ्या. शकुनी मामाच्या नादाला जो जो लागला त्याची राख झाली, राज्य गेलं. आता हाच स्वतः शकुनी मामा आहे, त्यामुळे आता राज्य गेलेलं आहे. आता राज्य खालसा झालेलं आहे. त्यामुळं आता वाचण्याची ही शेवटची धडपड आहे. आता सांगता येईल, आत्ताच शेवटची निवडणूक आहे माझी. तर माझी आपल्या सगळ्या पलटणकरांना विनंती आहे, या सगळ्या परिस्थितीत आपण बाजूला जाऊन ताकदीनं आता शमशेर दादाला संधी द्या. 30-35 वर्ष बघितलंय, त्यांच्या घरातलाच नगराध्यक्ष, त्यांच्या घरातलाच आमदार, त्यांच्या घरातलाच मंत्री. आता ही तिसरी पिढी, नातू पण. पिढ्या तर पिढ्या बोलणार नाही, कारण पिढ्या मी त्याच्यावर मी बोलणार नाही. पण आपण सगळेजण बघताय काय परिस्थिती आहे. दहशतवाद, आतंकवाद या सगळ्या विषयावर चर्चा होते. कुणाची दहशत आहे हो? एखादा गावातला गुंड त्यांच्या पक्षात असला की तो साधू महाराज, आणि तो आमच्याकडे आला की गुंड. आता म्हणजे सगळे मला सोडून गेले, चावा कुणाला जायचंय त्यांनी. आता सगळे तुम्हाला सोडून गेलेले आहेत. नगराध्यक्ष पद बी तुम्हाला सोडलेलं आहे, आता नगरसेवक पदाने बी तुम्हाला सोडलेलं आहे. आता काही राहणार नाही, काळजी नका करू. त्यामुळं आपल्याला या निमित्तानं मी एवढंच सांगणार आहे की आपण सगळ्यांनी, फलटणकरांनी आता विचार केला पाहिजे. आणि ही लढाई विकासाच्या मुद्द्याच्या पलीकडे जाऊन देऊ नका. आता ही लढाई फलटणच्या अस्तित्वाची लढाई, फलटणच्या अस्मितेची लढाई आहे, व्यक्तिगत नेत्याच्या अस्मितेची लढाई ही राहिली नाही आता. त्यामुळे आता जाताना मला माझ्या मुलाला राजसिंहासनावर बसवून मग मला जाऊ द्या, आणि मग 5 वर्ष 10 वर्षाच्या फलटणचं नुकसान होणार आहे त्याचं काय. आणि समजा उद्या ते नगराध्यक्ष झाले, शोधायचे कुठं? शोधायचे कुठं सांगा ना मला. टीव्हीला ऍड दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आपण यांना पाहिलं का? आधीच सांगतो ना मी तुम्हाला अगोदरच. तर यांना कुठं शोधणार आहे तुम्ही? अरे शमशेर दादा, रात्री अपरात्री एकदा फोन करून बघा. अरे या फलटणचा एखादा नागरिक आहे, कुठं ॲक्सिडेंट रात्री 10, 12, 11, 1 वाजता झाला, फोन केला तर बिचारा धडपडत खडपडत कसा तरी जाईल, तिथं मदत करेल, उभा राहील. इथं कुणाला सांगणार? माझी विनंती या निमित्त आपल्या सगळ्यांना आहे की आपण ही भूमिका घेऊन विचार केला पाहिजे. आणि आपण या शहराच्या विकासाचा, शहराच्या अस्तित्वाचा विषय घेऊन या मतदानामध्ये आपण विचार केला पाहिजे. फक्त कुणाचं तरी अस्तित्व टिकवायचं आहे. आता आमदारकी गेली, सगळं गेलं, आता काय करणार? जे पेरलंय ते उगवलंय. आता तुम्हाला सांगतो, पुन्हा राजकीय पुनर्वसन नाही. किती प्रयत्न करा, शेवटचा प्रयत्न करा. आता म्हणे पैसे चालू आहे म्हणे, मी आता सगळं अस्तित्व पणाला लागले आमचं म्हणे. आता मताचा रेट ऐकायला येतोय दादा मला सगळं. माझं सगळ्यांना सांगणं आहे, काय कुणाच्या बापाच्या घरचं नाही आहे. जे काय आहे ते फलटणकरांना लुटूनच, मग मार्केट कमिटीपासनं, नगरपालिकेपासनं कुठं एक विषय सोडला नाही कुठं. हां, ओपन स्पेसपासून सगळं, आणि सगळं लुटून आता
वाटप कार्यक्रम चालू आहे. आता आमच्या लाडक्या बहिणी स्वाभिमानी आहेत, आहे का नाही? आमच्या लाडक्या बहिणी स्वाभिमानी आहेत, सगळ्या देवाभाऊच्या बहिणी आहेत. खरं आहे ना? सगळ्या आमच्या देवाभाऊच्या बहिणी आहेत. आपल्याला माहिती आहे, जेव्हा लाडकी बहीण योजना घोषित झाली तेव्हा सगळे आमचे सावत्र भाऊ सांगत होते, हा निवडणुकीसाठी जाहीर झालेली योजना आहे, निवडणूक झाली की हे बंद होणार आहे. सगळे सावत्र भाऊ आमचे सांगत होते. पण मला सांगा, निवडणूक झाली, 1 वर्ष झालं, लाडकी बहीण योजना चालू आहे ना? चालू आहे ना? अहो, साधा विचार करा. राखी पौर्णिमेला स्वतःचा सक्का भाऊ, जेव्हा आपण राखी बांधायला तुम्ही जाता, राखी बांधता, तेव्हा 100 रुपयाची नोट खिशातनं काढून ताटात टाकताना 3 वेळा बायकोकडे बघतो. बायकोनं मान हलवली तरच ताटात येतं, नाहीतर पुन्हा खिशात जाते. खरं आहे ना? साडीचा जमाना संपलेला आता. अरे अख्ख्या वर्षातनं एकदा राखी पौर्णिमेला सक्का भाऊ 100 रुपये देताना, 500 रुपये देताना 10 वेळा विचार करतो. आपला देवाभाऊ आपल्याला महिन्याला भाऊबीज पाठवतो 1500 रुपयाची. महिन्याला भाऊबीज पाठवतो ना. माझ्या महिन्याला स्वाभिमानानं उभं करण्याचं, बहिणीनं स्वाभिमानानं उभं करण्याचं काम आमच्या देवेंद्र भाऊनी केलं. 100 रुपये जरी दिले नवऱ्यानं तरी 10 वेळा हिशोब मागतो. बाजाराला गेली, 100 रुपयाचं काय केलं मागतो ना हिशोब. 100 रुपये दिलं, काय केलं म्हणून 3 वेळा हिशोब मागतो. कालच दिलं, परवाच दिलं, कुठं गेलं. त्या नवऱ्याला आता बायकोला विचारायला लागतं, तुझ्या अकाउंटला काय शिल्लक आहेत का ग? हा मान, हा सन्मान, ही उंची आमच्या बहिणींना कुणी मिळवून दिली हो? कुणी? ती देवाभाऊने मिळवून दिली. लक्षात ठेवा, त्या देवाभाऊच्या भारतीय जनता पक्षाला विसरून चालणार नाही. हा सन्मान आम्हाला दिलाय. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे, आपण सगळ्यांनी ताकदीनं शमशेरदादाच्या पाठीशी उभं राहावं, लोकांच्या पाठीशी उभं राहावं, विकास कामाच्या पाठीशी उभं राहावं. ही ताकदीनं आपल्यासाठी काम करणारी मंडळी आहेत. त्यामुळे आपण पुढं कोणी काय सांगू द्या, षडयंत्राव, प्रश्नाव, बाकी सगळ्या बोलणारी माणसं मिळतील, पण विकास कामावर बोलणाऱ्या लोकांच्या सोबत आपण राहण्याची भूमिका घ्यावी. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आपल्या सगळ्यांना, खास करून शमशेरदादा, आपल्याला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. तुम्ही नगराध्यक्ष आता झालेला आहे, औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे आता त्यांनी किती घंटा वाजवू दे, काय फरक पडणार नाही. आता रडू दे, आता जाऊ दे. किमान एक लक्षात आलं की लोकांची किंमत ह्या राजे महाराजांना आत्ता तरी कळाली, नाहीतर यांच्या दारात जाऊन बसायला लागत होतं. ते राजे आज जनतेच्या दारादारात मताची भीक मागतायत. याला कारण आमचा शमशेरदादा, रणजितदादा. लक्षात असू द्या. वाड्यावरचं राजकारण संपवायचं काम खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर ते रणजितदादा आणि आपल्या सगळ्या सहकार्याने केलं, आणि वाड्यावरचं राजकारण बंद पडलं. म्हणून ही आता राजे घराण्यातली गोंडस बाळं गल्ली बोळात फिरायला लागली. आता ती तुम्हाला दिसायला लागली, नाही तर कुठं बघितली असतेच नाही. आता बघू दे की फलटणचं गटर कसं आहे, फलटणचं खड्डं कसं आहेत, फलटणचं रस्तं कसं आहेत, फलटणमध्ये ह्यांनी काय केलं, एकदा बघू दे. नाही ना. त्यामुळं आणि काहीच नाही. आता म्हणतात ती गुंडगिरी, उठसूट गुंडगिरीशिवाय विषय नाही. तर थोडं दादा थोडं माझ्यावरचं लक्ष कमी झालंय का? उठसूट गुंडगिरी, भानगडच नाही दुसरी. हे सगळं गुंड पाळून ठेवलं होतं, आता कुठं गेलं बघा आता काय असतं. त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे की कधीही कुणाचं साम्राज्य कायम चाललं नाही. हे तुम्हाला सांगतो, हे फलटणचं होतं ना, हे सद्दाम हुसेनसारखं काम होतं. झालं, वेळ आल्यावर काय झालं आपण सगळ्यांनी बघितले. अधिकचं न बोलता मी एवढंच सांगेन, फलटणकरांना हात जोडून विनंती करेन, जे आत्तापर्यंत आपण सगळे अनुभव घेतले, सगळ्यांचा अनुभव घेतले, आता काम विकासाचं होतंय. 5 वर्ष या फलटण शहराची भाकरी एकदा फिरवून बघा. 5 वर्षानं नाही वाटलं शमशेरदादानं काम केलं, तेव्हा निर्णय घ्या, पण आज चुकू नका. आज आपण भूमिका घेऊन फलटण शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा पक्ष
कधीतरी योग आला मला राष्ट्रवादीला मत मागायचा. आता स्टेजवर बोलत नाही, पण आपल्याला पुन्हा एकदा माझी विनंती करतो मनापासून की आपण या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या, आमच्या शमशेरदादाला निवडून द्या आणि या फलटण शहराच्या विकासाची वाट मोकळी करा. एवढंच सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.